मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे 3 तास एकाच हॉटेलमध्ये, सूत्रांची माहिती। तर दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये गेले होते, भाजप सूत्रांची माहिती। मित्रांसोबत डिनर प्लॅन होता म्हणून हॉटेलला आलो। फडणवीसांसोबतच्या भेटीच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांचं स्पष्टीकरण। मात्र एक व्यक्ती बातम्या बघून गावी जाईल, आदित्य ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंना टोला। विलंब न करता राज ठाकरेंवर कारवाई केली पाहिजे, लाड बंद करा, सरकारकडे हात जोडून विनंती। राज ठाकरेंना तातडीने अटक करावी, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी। उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीजर संजय राऊतांकडून ट्विट। ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित होणार। पावसाळी अधिवेशनासंदर्भात इंडिया आघाडीची बैठक पार पडली। शरद पवार ऑनलाईन, तर 24 विरोधी पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये समन्वय ठेवा, पवार आणि ठाकरेंनी मांडली समन्वयाची भूमिका। अधिवेशनादरम्यान आपल्याला एकत्र येऊन सर्व मुद्दे प्राधान्याने मांडावे लागतील। इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधींनी मत मांडल्याची सूत्रांची माहिती। तर शरद पवारांसह इतर नेत्यांकडूनही गुप्तचर यंत्रणेतील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त। ठाण्यात मनसेकडून बॅनरबाजी। महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा, दुकान नाही शाळाही बंद करणार। मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप साळुंखे यांनी लावले बॅनर। नितेश राणे 2 धर्मात तेढ निर्माण करत आहेत। फडणवीसांनी नितेश राणेंचा राजीनामा घ्यावा की फडणवीसांचा नितेश राणेंना पाठिंबा आहे का, वर्षा गायकवाड यांचा सवाल। 29 वर्षांनंतर अशी घटना घडली। पडळकर दिसले की अवघड घोषणा द्यायचे म्हणून संघर्ष वाढला। पास नसलेले लोक विधिमंडळात आणल्यानंतरही संघर्ष। विधान भवनातील हाणामारीच्या घटनेवर नीलम गोरेंची प्रतिक्रिया। ठाकरे ब्रँड म्हणजे फक्त उद्धव ठाकरे नाही, ठाकरे ब्रँडमध्ये राज ठाकरे येतात। प्रताप सरनाईकांचं विधान तर बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन एकनाथ शिंदे पुढे जातात, असंही मत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेना एकत्र। ठाकरेंच्या शिवसेनेचा चेअरमन तर शिंदेंच्या शिवसेनेचा व्हाईस चेअरमन आमदार अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वात निवडणूक पार पडली। भारत पाक संघर्षादरम्यान 4 ते 5 लढाऊ विमान पडले। भारत पाकमधील संघर्षाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान। ट्रम्पच्या दाव्यावरून राहुल गांधींनी ट्विट करत पंतप्रधान मोदींना जाब विचारला। ड्रग्ज बंदीसाठी साम दाम दंडाचा वापर करा। ड्रग्ज निर्मूलनासाठी झारखंड हे नंबर 1चं राज्य, महाराष्ट्राचा नंबर त्यात नाही, याचं दुःख अमृता फडणवीसांचं विधान। पीएमआरडीएकडून विविध 32 भूखंडांचा लिलाव होणार, परंतु हे सर्व भूखंड ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतात। त्या भूखंडाचा उपयोग सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी व्हावा, सुप्रिया सुळे यांचं ट्विट। बेलापूरमध्ये झालेल्या बैठकीत मंत्री गणेश नाईकांनी मंदा म्हात्रेंना डावललं। गणेश नाईकांनी बैठकीला न बोलवल्यानं म्हात्रे आक्रमक। मंदा म्हात्रेंनी लोणावळ्यात कार्यकर्त्यांची दुसरी बैठक घेतली। उमरग्यामध्ये शिवसैनिकांमध्ये जुंपली। फोटो न छापल्यानं प्रताप सरनाईकांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर शिवसैनिकांनीच फाडले। माजी आमदार तर मुलामुलींचे फोटो न लावल्यानं बॅनर फाडल्याची माहिती। मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्र तपासा। निवडणूक आयोगाकडून आजही लप्पाछप्पी सुरूच आहे। राजन विचारे यांचा निवडणूक आयोगावर आरोप। अवकाळीनं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। आमचं शेतकऱ्याचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीये, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीमध्ये अनेक जण कात्री घेऊन बसले होते, त्यामुळे वाट लागली। धैर्यशील मोहिते पाटलांचा अजित पवारांवर निशाणा। नांदेड जिल्हा बँक उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी नांदेडमध्ये खलबत। भाजप विरोधात दादांची राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरेंची सेना एकत्र। अशोक चव्हाणांच्या समर्थकाला अध्यक्षपद पदापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न। बंजारा समाजाच्या वन नेशन वन रिझर्वेशनचा ड्राफ्ट तयार करून मोदींची भेट घेणार। राज्यमंत्री इंद्रनील नाईकांची बंजारा समाज एकता मेळाव्यात घोषणा। इस्लामपूरचं ईश्वरपूर नामांतर करण्याचा प्रस्ताव। महायुतीच्या वतीने पेढे आणि साखर वाटप करत फटाक्यांची आतषबाजी। इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांचे मिरवणूक काढून जंगी स्वागत। नंदुरबार जिल्ह्यात फळपीक विमा योजना राबवली जाणार। या योजनेत बोगस शेतकरी आढळल्यास त्याच्या आधार कार्ड ब्लॉक केलं जाईल, तसंच बोगस लाभार्थ्यांवर कठोर कारवाईही होईल। लातूर जिल्हा पावसाअभावी पिकांवर ट्रॅक्टर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ। पिसोरी गावातील शेतकऱ्यानं सुकलेल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला। दुबार पेरणीच्या संकटानं शेतकरी चिंतेत। नंदुरबारमध्ये परिचारक बेमुदत संपावर। नर्सिंग भत्ता आणि गणवेश भत्ता देण्याची मागणी। संपाचा रुग्णांवर परिणाम होण्याची शक्यता।
नंदुरबार जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी, इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचा लाडक्या बहिणीचा आता लक्ष बंद होणार। जिल्ह्यातील 5,06,000 अर्जांपैकी 4,14,000 अर्ज मंजूर। सोलापुरातील डॉक्टरांनी हार्ट अटॅकचं निदान करणारं ECG जॅकेट बनवलं। जॅकेटला केंद्र सरकारकडून पेटंट। सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गुरुनाथ परळे यांचं हे संशोधन।